जय शिवराय भावांनो. आता तुम्हाला वाटत असून आता आम्ही कुठे निघालो, तर आम्ही निघालो अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास्थळी. आपल्या संघर्ष योद्ध्याची तब्येत खालावल्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांना बघण्याची आम्हाला खूप आतुरता होती. म्हणून आम्ही गाडी जवळपास 90 ते 100च्या स्पीडने आम्ही गाडी चालवत होतो. मग अरे बाप, मग आम्हाला वाटेत लागलं व हाके सरांचं उपोषण. अरे काय गर्दी, काय चेंगराचेंगरी, अरे बाप नुसता नांदखुळा. अरे काय उपोषण आहे बाबा हे, तुम्ही बघू शकता. अरे काय चेंगराचेंगरी, किती कॅमेरे काय. आणि तुम्हाला सांगतो बरं, आणि या उपोषणाच्या समोरच खरंच वडापावचं दुकान आहे. तुम्ही बघू शकता, हे पाहते वडापावचं दुकान आहे आणि समोर आपल्या हाके सरांचं उपोषण आहे. ते वडापावचा विषय होता तो जर मला खरा वाटला. आणि मग मी काय म्हणलं, आपण पण इथं वडापाव खाल्ले पाहिजे. मग काय 15-15 रुपयाचे 2 वडापाव ते घेतले. आणि बघा आता मी आणि माझा मित्र प्रदीप कापसे, आम्ही दोघांनी वडापावचा हाके सरांच्या उपोषणासमोर आम्ही मस्त छानपैकी आनंद घेतला. आणि हाके सरांनासुद्धा आम्ही वडापाव खाताना आम्ही दाखवलं. तुम्ही बघू शकता काय चेंगराचेंगरी बाबा, आता काय बोलावं. मग आम्ही निघालो अंतरवालीत. हा अंतरवालीचा रोड आहे. तर इथून फक्त अंतरवाली 1 किलोमीटर आहे. आता अंतरवाली फक्त काही मिनिटाच्या अंतरावर बाकी होती. तर ते बाकी असताना आणखी कोणता तो ससाने त्याचं उपोषण लागलं. अरे या लोकांचं खाऊन पिऊन उपोषण चालू आहे. या लोकांच्या आंदोलनासमोर एक सुद्धा मीडियावाला नाही आणि एक कॅमेरामॅन नाही. हे मस्त खाऊन पिऊन यांचं उपोषण चालू आहे आणि कोणीतरी येतं आणि त्यांची बाईट घेतं. अरे काय धंदे लावले या लोकांचे. आणि बघा आता फक्त अर्धा मिनटात आम्ही अंतरवालीमध्ये पोहोचणार आहोत. तर हे अंतरवालीचं हे गाव. तर सगळ्यात पहिले आम्हाला ॲम्ब्युलन्स दिसली. आणि बघा विविध महाराष्ट्रातून आलेले हे आपले मराठा बांधव आणि हे आपले हे DJ रॉक, हे सगळं हे दाखवतात. बघा या गाड्या या सगळ्या अंतरवालीमध्ये आल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी. तर हे आपले मित्र, त्यांना पण रामराम घातला. आणि आता हे अंतरवालीचं आपलं हे गेट. तर हे आपले प्रदीप भाऊ खाली उतरले आणि ते चालले होते. ते मला सांगायचं की हे आपलं मनोजदादांचं उपोषण स्थळ. आतुरता होती फक्त आपल्या मनोजदादांना बघायची, कारण हा माणूस कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त आमच्यासाठी रक्ताचं पाणी करतोय. आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही बघू शकता किती लोक आलेले आहे. विचारही करू शकणार नाही. आणि खरंच जसं समुद्राचं पाणी आटणार नाही, तसंच मराठा समाजावर केलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपकार ते कधीच फिटणार नाही. तिथं बघून आणि मनोज जरांगे पाटलांची तब्येत बघून काळजात आग झाली. खरंच मानायला लागणार आपल्या वाघाला. 5 दिवसापासून अन्न पाण्याचा कण नाही आहे पोटात, ऑन कॅमेरा आहे. असं लोकांसारखं काही खात नाही. तुम्ही बघू शकता. आणि हे आपले कट्टर जरांगे पाटील कट्टर समर्थक प्रदीप भाऊ कापसे. मग त्यानंतर मनोज जरांगे पाटलांना बघण्यासाठी, त्यांची तब्येत बघण्यासाठी मी पलीकडच्या साईडने गेलो. आणि मनोज जरांगे पाटलांना मी बघितलं तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. समाजासाठी एवढा त्याग, घरदार सोडून फक्त आपल्या समाजाच्या मुलांचं, गोरगरीब गरजवंत मराठ्यांचं भलं व्हावं यासाठी माणूस खरंच रक्ताचं पाणी करतोय. मी समोर गेल्यावर बघितलं. आणि कोणी काही म्हणो, पण आता मराठ्यांनो रस्त्यावर उतरायची गरज आहे. कारण की आपण ज्यांचे झेंडे उचलले ते फक्त मनोज जरांगे पाटलांची मजा बघताय घरामध्ये बसून. आणि आपला माणूस आपल्यासाठी खरंच इमानदारीने रक्त जाळतोय, ते पण 4-5 दिवसापासून. हे काही लपून नाही आहे. आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता. एक मराठा लाख मराठा. आणि अशा विविध घोषणांनी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, माय मावल्या माता, सगळ्या घोषणा देत होत्या. आणि मनोज जरांगे पाटलांना या सांगत होत्या की तुम्ही जो निर्णय घेशाल तो आम्हाला मान्य आहे, फक्त तुम्ही उपोषण करू नका. असे विविध प्रकारच्या मागण्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासमोर लोक करत होते. आणि
मोठ्या मोठ्याने घोषणा देत होते, एक मराठा लाख मराठा. तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा एक मराठा. आगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हात खाली टाकू का? आम्ही या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की आता हे 6वं उपोषण आहे, तब्येत खालवलेली आहे, 4था दिवस आहे. हात जोडून विनंती आहे सगळ्यांच्या वतीने दादांना, आदरणीय दादांना, की दादा कृपया हे उपोषण थांबवा. तुमचे हाल आम्ही बघू शकत नाही, आमच्यामध्ये तेवढी शक्ती नाही, आम्ही तुमचा हालही बघू शकत नाही. बाकी तुम्ही इतर काहीही सांगा, कुठलंही आंदोलन सांगा, आम्ही यायला तयार आहोत. कुठलाही मोर्चा सांगा, आम्ही यायला तयार आहोत. कुठलीही भूमिका सांगा, आमचा 100% पाठिंबा आहे. आमची कशालाही तयारी नाही. आमची या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माता, माऊल्या, पुरुष सगळ्यांच्या वतीने मी हात जोडून आदरणीय दादाला विनंती करतो की दादा कृपया उपोषण थांबवा आणि कुठलीही भूमिका घ्या, आम्ही सगळेजण तुमच्यासाठी सोबत आहोत. एवढी विनंती करण्यासाठी आज सगळे रानातले कामं विमं सोडून या माता आमच्या सगळ्या शेतकरी आहेत, सगळे गरजवंत आहेत, गोरगरीब लोक आहेत. आम्ही सगळे जवळपास 150 किलोमीटरवरून या ठिकाणी आलो आणि एवढीच विनंती करण्यासाठी आलेलो आहोत. आता अशा पद्धतीनं भाषण करणं योग्य नाही. माझ्या प्रत्येक शब्दाचा दादांना त्रास होत असेल, त्यामुळे दादांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे असं आमचं सगळ्याची इच्छा आहे. आणि तुम्ही आता 4 दिवस झाले तुम्ही अन्न पाणी घेत नाही, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे तुम्ही थोडं पाणी घ्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अशा प्रकारे अंतरवाली सराटी येथे दुःखाचा माहोल होता. आणि मग नंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर अंतरवाली सराटी येथून रवाना झालो. एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.